न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांप्रमाणे सर्व शैक्षणिक व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनानंतर शासनाने हा निर्णय घेतला असून तो जारी करण्यात आला आहे। त्यामुळे आता मराठी समाजातील विद्यार्थीही शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधांसाठी पात्र ठरणार आहे। मनोज जरांगे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मात्र विरोध करत संताप व्यक्त केला। कोणत्या निकषांच्या आधारे ही सवलत दिली जात आहे अशी विचारणा केली आहे। तसंच भाजपवरही टीका केली असून आधीचा पक्ष राहिला नसल्याचं म्हटलंय। काल राज्य सरकारने काही निर्णय घेतले, त्यावर बरीच चर्चा सुरू आहे। ज्या योजना ओबीसी साठी त्याच योजना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आल्या। ज्या योजना ओबीसी समाजाला दिल्या त्या अभ्यासपूर्ण आहेत, याच योजना मराठा समाजासाठी जाहीर करत आहे। त्याचं लॉजिक आम्हाला कळलं नाही। मराठा समाज त्या नियमात बसतो का अशी विचारणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे। ही तर शासनाची वैचारिक दिवाळखोरी आहे। निकष बाजूला ठेवले आहेत का? अनेक महामंडळाचा अपुरा निधी आणि मराठा समाजाला निधी का? एवढ्या ओबीसी लोकांना काय दिलंय त्याची श्वेतपत्रिका जाहीर करावी। अनेक प्रश्न सरकारवर उपस्थित होते। मागासवर्गीय लोकांना माणुसकी म्हणून पुढे येण्यासाठी काही योजना देणार आहात का असा प्रश्न त्यांनी विचारलाय। सरकार मूलभूत तत्वांना हरताळ फासत आहे। सरकार निर्णय असंविधानिक आहे। मराठा समाजाला ओबीसीच्या योजना दिल्या, मग राज्यात आता कोण राहिलाय? मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना काही वेगळं मिळत असेल तर आमचा विरोध नाही, मात्र देताना काय निकष लावला, कुठल्या तत्वावर हे तुम्ही दिलं, कुठल्या शिफारशी होत्या? कुणीतरी आंदोलनाला बसलं म्हणून भीक घालता हे सरकार झुंडशाहीला बळी पडलंय। सरकार जरांगे समोर लाचार झालंय। ओबीसी संदर्भात सरकारनं दुजाभाव केला। कुणीतरी आंदोलनाला बसलं म्हणून भीक घालता। ओबीसींच्या मनात प्रचंड चीड आहे। ओबीसी समाज आता प्रचंड नाराज आहे। आम्ही कशा प्रकारे रोष दाखवून देऊ हे येणाऱ्या काळात कळेल। शासन आम्हाला बेदखल करेल असा संताप त्यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।